ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। बातमी सांगलीमधून येते आहे। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी सांगलीमध्ये लाक्षणिक उपोषण सुरू केलेलं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण केलं जात आहे। महाराष्ट्र केसरी स्पर्धा डिसेंबरमध्ये पुन्हा घेण्याचं नियोजन वरिष्ठ पातळीवरती सुरू आहे। एका वर्षात 2 महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहेत, त्यामुळे संघटनात्मक राजकारणातून अशा प्रकारे 2 स्पर्धा घेणं अत्यंत चुकीचं आहे, असं मत चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केलेलं आहे। संपूर्ण देशातच नव्हे तर प्रदेशात सुद्धा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा लौकिक आहे, त्यामुळे प्रत्येकाची जबाबदारी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच शरद पवार यांनी सर्व संबंधितांशी चर्चा करून यावरती तोडगा काढावा, असं चंद्रहार पाटील म्हणाले। आजपासून मी 1 तारखेपर्यंत सर्व म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय साहेबांच्या पासून आम्ही वरती माझं म्हणणं मांडण्यासाठी 30 तारखेपर्यंतचा वेळ देतोय। 1 तारखेपासून मी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय उद्धव ठाकरे साहेब ह्या 5 प्रमुख नेत्यांना भेटून माझे म्हणणं मांडणार आहे। आणि खरोखर त्यांनी सुद्धा जर नाही ऐकलं तर मी मंत्रालयाच्या पुढे आमरण उपोषण करणार। कुस्तीसाठी माझा जीव गेला तरी चालेल, पण मी मंत्रालयापुढे आमरण उपोषण सर्व महाराष्ट्रातील पैलवान घेऊन तिथं बसणार उपोषणाला। पण तिथनं पुढे काय होईल ते सरकार जबाबदार त्या गोष्टीला। तर ज्येष्ठ पत्रकार संजय भोकरेंनी मुरलीधर मोहोळ यांना मध्यस्थी करण्याची विनंती करत कुस्तीमधला वाद मिटवण्याची विनंती केली आहे। मुरली अण्णा मोहोळ हे आता केंद्रीय मंत्री आहेत, पण कुस्ती क्षेत्रामध्ये त्यांचा दबदबा असणारं एक ते घराणं आहे। आणि आत्ता त्यांनी मुख्यमंत्रीसुद्धा काय म्हणतील, मुरली अण्णा जो निर्णय घेतील तो मान्य करता येईल। मुरली अण्णा मोहोळ यांनी मध्यस्थी करावी। पवार साहेब, रोहित पवार साहेब, दुसरा जो गट आहे तो कुस्ती संघ आहे, ते सुद्धा ते मान्य करतील आणि ह्याच्यात एकमत होईल। यांच्यातली काही माणसं घ्यावीत, यांच्यातली काही माणसं घ्यावीत आणि ते कुस्ती संघ तयार करावा, एकच कुस्ती संघ असावा। तर या चंद्रहार पाटलांच्या मागण्या सगळ्या मार्गी लागतील, असं माझं वैयक्तिक मत आहे। आणि हे राजकारण संपलं पाहिजे कुस्तीतलं, हे पहिला मुद्दा आहे त्याच्यामध्ये। आणि आता बघूया क्षणाच्या महत्त्वाच्या बातम्या। प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। न्यूज 18 लोकमतच्या बातमीची मुख्यमंत्री फडणवीसांकडून गंभीर दखल। बिल्डरवरती कठोर कारवाई बरोबरच ज्यांची फसवणूक झाली त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन। डोंबिवलीतील अनधिकृत इमारतींवरून संजय राऊतांनी सरकारवरती टाकली तोफ। रवींद्र चव्हाणांच्या राजीनाम्याचीही केली मागणी। छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विकिपीडियावरती जाणीवपूर्वक पद्धतीने आक्षेपार्ह मजकूर पोस्ट। मुख्यमंत्री फडणवीसांकडून प्रकरणाची गंभीर दखल, कठोर कारवाईचे आदेश। शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची ठाकरे गटाला धास्ती। ठाकरेंच्या नेत्यांची आज शिवसेना भवनात बैठक। संजय राऊत, अंबादास दानवे, अनिल देसाईंसह इतर महत्त्वाचे नेते राहणार उपस्थित। खासदार सुप्रिया सुळेंचा बीडच्या पोलीस अधीक्षकांना फोन। महादेव मुंडे हत्या प्रकरणात नवनीत कौवत यांच्याशी साधला संवाद। मुंडे प्रकरणातील माहिती कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश। अन्नत्याग करू नका, तुमची लढाई आम्ही लढणार, तर देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही। सुप्रिया सुळे मस्ताजोगमधील ग्रामस्थांच्या पाठीशी। मस्ताजोगच्या ग्रामस्थांचा आवाज कुणी ऐकणार नाही, सरकार मूक आणि बधीर झालंय। खासदार संजय राऊतांचं टीकास्त्र। नाशिक पुणे महामार्गावरती दरोडा। टाटा डीएफ पंपावरती चौघांनी तलवार कोयत्याने हल्ला करत 40,000ची रोकड लुटली। सततच्या गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। तुळजापुरात एमडी ड्रग्सचा व्यापार। तुळजापुरातील ड्रग्सचं मुंबई कनेक्शन। एमडी ड्रग्स टोळीवरती कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन करू, पुजारी नागरिकांचा इशारा। आणि रणवीर अलाहाबादियाला सुप्रीम कोर्टानं फटकारलं। या लोकांचं डोकं ठिकाणावर आहे का म्हणत कोर्टानं सुनावलं, तर पासपोर्ट सरेंडर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश। दरम्यान अलाहाबादियाला अटकेपासून अंतरिम संरक्षण।
नमस्कार, मी अमित कदर. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. या बुलेटिनमध्ये आपल्याला बातम्यांचा वेगवान आढावा घ्यायचा. त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी बघूया. पुण्यामध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीची आत्महत्या झालेली आहे. 15व्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केलेली आहे. वर्गमित्राच्या त्रासाला कंटाळून हे टोकाचं पाऊल उचलल्याची बातमी समोर येते. ताथवडे परिसरात 15व्या मजल्यावरून उडी मारलेली आहे. आरोपी मित्राला वाकड पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आल्या. तर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केलेल्या मित्राच्या त्रासाला कंटाळून हे टोकाचं पाऊल उचलल्याचं माहिती सध्या समोर येते. ताथवडे परिसरात 15व्या मजल्यावरून या मुलीने उडी मारलेली आहे. आरोपी मित्राला सध्या वाकड पोलिसांनी पकडलेल्या आणि बेड्या ठोकल्या. तिला शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायचा. बरेच तो मेसेजमध्ये तिने असंही लिहून ठेवलं की याच्या धमकीमुळे किंवा दिलेल्या त्रासामुळे मी शेवटी हा निर्णय घेतला. तिच्या मोबाईलचे ॲनालिसिस आणि तिच्या वडिलांची जी तक्रार होती त्यावरून आम्ही साधारण हा गुन्हा 12/2/2025 रोजी दाखल केला आणि त्या गुन्ह्यामध्ये हा प्रणव डोंगरे यास 13/2 रोजी अटक करण्यात आलेला आहे. आणि आता बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. विकिपीडियाशी संपर्क करून छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भात असलेला वादग्रस्त मजकूर काढण्यास सांगावं असे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी सायबरला दिलेले आहेत. छत्रपती संभाजी महाराज आमचे आदर्श आहेत, त्यांच्याबाबतचे असे लेख खपवून घेतले जाणार नाही असा गंभीर इशारा फडणवीसांनी दिला. संभाजी महाराजांचा इतिहास आजवर चुकीच्या पद्धतीनेच लिहिला गेलाय. मात्र सनातनी मनुवाद्यांनी कायम संभाजी महाराजांना बदनाम केला असा आरोप करत विकिपीडियावरील मजकुराचा जितेंद्र आव्हाडांनी निषेध केला. न्यूज 18 लोकमतच्या बातमीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गंभीर दखल घेतलेली आहे. बिल्डरवरती कठोर कारवाई करण्यासोबतच ज्यांची फसवणूक झाली त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन फडणवीसांनी दिलं. कल्याण डोंबिवलीमधील 65 अनधिकृत इमारती जमीनदोस्त होणार आहेत. तोडक कारवाईसाठी फक्त 24 तास उरलेले आहेत. दरम्यान डोक्यावरचं छप्पर गेल्यानंतर आम्ही जायचं कुठे असा सवाल रहिवाशांनी केला. डोंबिवलीतील अनधिकृत बांधकाम प्रकरणासंदर्भात लवकरच मार्ग काढू, रहिवाशांवरती अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही खासदार श्रीकांत शिंदेंनी दिली. मी काही सुरक्षेच्या गराड्यात जन्मलेलो नाहीये आणि सुरक्षेत राहणार नाही. सरकारला जेव्हा गरज वाटली तेव्हा सुरक्षा दिली, गरज वाटली तेव्हा सुरक्षा काढली अशी प्रतिक्रिया आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी दिली. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बनावट जन्म दाखल्याप्रकरणी अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेतली आहे. यापूर्वी सोमय्या यांच्या तक्रारीवरून 8 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला होता. मालेगाव बनावट जन्म दाखले प्रकरणी एसआयटी कडून 19 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर 3000 लोकांना नोटीस पाठवण्यात आली. तुळजापुरात पकडण्यात आलेल्या एमडी ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे थेट मुंबईपर्यंत असल्याचं चौकशीत समोर आलं. या प्रकरणी आणखी 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पाटण्यामध्ये गुन्हेगारांनी गोळीबार केलेला आहे. गोळीबारानंतर गुन्हेगार एका घरात लपून बसलेत. घटनास्थळी पोलीस पोहोचले असून पोलीस आणि गुंडांमध्ये चकमक सुरू आहे. न्यायासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटणार, सत्याचाच विजय झाला पाहिजे, देशमुख कुटुंबाने अन्नत्याग करू नये, हा लढा मी लढणार असा शब्द सुप्रिया सुळेंनी दिला.